विठ्ठला विठ्ठला रामकृष्ण नामे हि दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे हि दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्वराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्री मूर्तिरया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय गातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन
विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जैनची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती हे दुःख नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा तसेच गाथा भजन सोहळा ठिकाण श्री क्षेत्र बिरोबा मंदिर व माळेश्वर मंदिर शिवहरिनगर येळोशीमरा नांदुरी रोड पेमगिरी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आज अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे प्रथम दिवसाची ही कीर्तन सेवा। वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार माझ्या संतांनी जो नियम घालून दिला त्या नियमाला अनुसरून अगदी साजेल रुचेल पचेल अशाच पद्धतीचा नामपर प्रकरणातील माऊली महावैष्णव ज्ञानोबराय ज्ञानियांची माऊली साधकांचे मायबाप त्याचप्रमाणे ज्ञानाचा सागर असे असणारे ज्यांनी एवढ्या तरुण वयामध्ये आळंदी ठिकाणी समाधी घेतली असे असणारे ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला दिला असे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा 3 चरणाचा नामाचा महात्म्य सांगणारा सुंदर असा अभंग प्रथम दिवसाच्या कीर्तन सेवेकरता निवडला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंग श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा असून अभंगामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे। आता आपण अगदी सुटसुटीत याचा भावार्थ बघणार आहोत। राम आणि कृष्ण ही दोन नावं साजिरी आहेत म्हणजे सुंदर आहे असं कोण म्हणताय? माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात राम आणि कृष्ण ही दोन नावं साजिरी आहे सुंदर आहे
आणि ती आपण आपल्या हृदय मंदिरामध्ये साठवायची आणि त्या भगवान परमात्म्याचं स्मरण करायचं. हा झाला प्रथम चरणाचा अर्थ. परंतु स्मरण केल्यानंतर त्याचा फायदा काय, तर आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. आपल्याला संसाराच्या बंधनातून मुक्तता घ्यायची असेल किंवा स्वतःला संसार बंधनातून मोकळं व्हायचं असेल, स्वतःची सोडवणूक करून घ्यायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला ही राम आणि कृष्ण ही नावं आपल्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करावी लागणार. त्याचा फायदा आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. आपल्याला संसाराच्या बंधनातून वेगानं बाहेर निघता येतं. माऊली स्वतः म्हणतात असं जर तुम्ही केलं तर त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. कारण मी सुद्धा स्वतः तेच करतोय असं माऊली म्हणतात. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्तीरया. त्या भगवान परमेश्वराची मूर्ती मी माझ्या हृदयामध्ये साठवली आणि अहोरात्र राम आणि कृष्णाच्या माळेचा मी जप करतोय अशी माऊलींची या अभंगामध्ये असणारी भाषा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग असावा असा माझ्या साधू संतांचा नियम आहे, दंडक आहे. अगदी त्या नियमाला अनुसरून आज नामाचं महात्म्य सांगणारा हा अभंग मी निवडला. अगदी सोपा आणि 3 चरणाचाच अभंग आहे. आता प्रथम एखादा माणूस जर दुसऱ्याला काहीतरी सांगत असला तर प्रश्न असा निर्माण होतो, त्या माणसाचा तेवढा अधिकार आहे का, जेणेकरून तो आपल्याला ज्ञानाच्या गोष्टी सांगतो किंवा आपल्याला नामस्मरण करा देवाचं नाव घ्या असं सांगतो, परंतु त्याचा तितपत अधिकार पण पाहिजे का नाही. माझ्या माऊलीने या अभंगामध्ये आपल्याला सांगितलं राम आणि कृष्ण ही 2 नाव साजिरे आहेत, सुंदर आहेत आणि आपल्या हृदया मंदिरामध्ये तिचं आपल्याला स्मरण करायचे, त्या नावाला आठवायचं आहे. परंतु प्रश्न असा आहे की राम आणि कृष्ण ही 2च नावं का सांगितले, दुसरी देवांची नावं नव्हती का होते. पण राम आणि कृष्ण माऊली म्हणतात राम आणि कृष्ण ही पूर्ण अवतार आहे. रामाचा कृष्णाचा अवतार पूर्ण आहे आणि म्हणून राम आणि कृष्णाची नावं. तर राम म्हटलं की रकारोच्चार मात्रेनं बहिर्निर्याती पातकः. राम म्हटलं की तोंड उघडतं, म म्हटलं की तोंड मिटतं, ओठ मिटल्या जातात. राम म्हटलं की आतले सगळे पाप बाहेर आणि म म्हटलं की बाहेर गेलेल्या पापाला आतमध्ये नो एंट्री. म्हणून राम. विठ्ठल विठ्ठल. दुसरं नाम सांगितलं कृष्ण. आता या दोघांमध्ये जरी विरोधाभास असला तरी माझ्या गोपिका त्या कृष्णासाठी वेड्या होत होत्या. इतकं समाधान कृष्ण परमेश्वराचं भजन जरी केलं, नामस्मरण केलं तरी आपल्या चित्ताला समाधान मिळतं. मग समाधान प्राप्तीचं एकमेव ठिकाण जर कोणतं असेल तर ते फक्त आणि फक्त आहे देवाचं नाम. आणि म्हणून माऊली म्हणतात या नामाला तुम्ही आपल्या हृदया मंदिरामध्ये साठवा, त्या नामांचं स्मरण करा आणि त्याचा शाश्वत फायदा तुम्हाला या संसारामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. सांगणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहेत आणि ऐकणारी तुम्ही मी आहेत. आता मी अभंग सोडवणार तो माझ्या अल्पमतीनं आणि अल्पबुद्धीनं. कोणताही कीर्तनकार जरी असला त्यानं तो अभंग निवडला, ज्याची त्याची सोडवण्याची पद्धत ही अगदी वेगळी वेगळी असते. परंतु माझ्या बुद्धीला जसं वाटेल जसं पटेल त्या पद्धतीनं मी सोडवण्याचा प्रयत्न करते. पण माऊलींनी सांगितलं आपल्याला देवाचं नामचिंतन करा, राम कृष्ण नाम हृदय मंदिरामध्ये आपल्याला साठवण त्यांचं स्मरण करा. ठीक आहे माऊली, ही गोष्ट ठीक आहे, परंतु सांगणाऱ्याचा अधिकार मी बोलत होते. तुकोबराय म्हणतात अधिकार तैसा करू उपदेश. आपलाही अधिकार पाहिजे जेणेकरून समोरच्याला ते हृदयामध्ये किंवा डोक्यामध्ये घुसतं बरं का. नाहीतर मग बसलेले लोक म्हणतात काय सांगितलं काय कळलंच नाही, म्हणजे आमच्या डोक्यावरून गेलं. उदाहरणार्थ काय, आपल्या डोक्यावरून गेलं, जसं विमान आपल्या डोक्यावरून जातं तसं काहींना कितीही ज्ञानाचं अमृत पाजलं, किती सांगितलं देवाचं नाव घ्या नाव घ्या नाव घ्या तरी ते घेत नाही. नीट बसलं तर नीट ऐकत तुमच्याच तोंडाने म्हणा नाही. अहो देवाचं नाव आपण ऐकतोय, पण माझ्या माऊलींचा मला सांगायचंय माऊलीचा तेवढा अधिकार होता जेवढा आपला नाही. माझ्या माऊलींचा अधिकार पाहिला गेला तर काय झालं माऊलींच्या बाबतीत. उदाहरण नंबर 1, रेड्या मुखी वेद बोलविला
अधिकार. रेड्यामुखी वेद बोलविला अहो, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी. आता रेडा म्हणजे काय साधा सुधा प्राणी नव्हे. रेडा म्हणजे आपल्या घरात एखादा जन्माला आलेला 2 पायाचा नव्हे. रेडा तो आहे जो रस्त्यानं चालला आणि त्याला किती म्हणलं बाजूला होय तरी तो होतो का? नाही होत. त्याची शेपटी धरून ओढा, त्याच्या पाठीत जोरात काठी घाला, त्याचा कान धरून ओढा, गाडीचे हॉर्न वाजून तुमच्या गाडीचं हॉर्न बंद पडत, पण रेडा काय रस्त्यातून बाजूला होणार नाही. अशा निर्बुद्ध असणाऱ्या रेड्याच्या मुखामधून माझ्या माऊलींनी वेद बोलवले. हा अधिकार माझ्या माऊलीचा आहे. विठ्ठला विठ्ठल. नंबर 2 माऊलींचा अधिकार. एखाद्या माणसाला आपण जरी म्हणलं आता आपल्या येळूशी मळ्यात आपल्या पेमगिरीत काही एवढेच लोक नाहीयेत. बघा बरं मला काय सांगायचं आहे. माऊलींच्या अधिकाराबद्दल बोलते पण उदाहरण इथलं सांगून जाते. आपल्या गावात एवढेच लोक नाही पण तुम्ही इथपर्यंत आले कारण तुमचे पाय चालत आले. तुमचं मन म्हटलं आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे ना, आज फक्त माझ्या परमेश्वराचं नामचिंतनाचंच गुणगान ऐकायचंय, चला कीर्तनाला. आणि फायदा तुमचाच आहे बरं. देव उदार ठेवत. अहो आपल्या शेजारचं एक वेळेस आपल्याला उदार ठेवीन. उसनं आणलं नंतर देतो, 10 महिन्यांनी देतो, 20 महिन्यांनी देतो, 50 महिन्यांनी देतो. अशी तर आपली भाषा नाहीच आहे. पण देतो मी तुला कधीतरी. परंतु इथं देव मात्र उदार ठेवत नाही. मला सांगायचं काय, आपण इथं चालत आलो पण माझ्या माऊलींनी निर्जीव भिंत चालवली. हा माऊलींचा अधिकार. आपले जिवंत असलेले पाय कीर्तनात येत नाही तर माझ्या माऊलींचा अधिकार एवढा की 4 भावंडांनी भिंतींवरती बसावं आणि चल ग माये म्हणून कुरवाळावं त्या भिंतीला. आणि त्या भिंतीनं चालविली जड भिंती बरोबर ती भिंत चालायला लागली. म्हणजे निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा चेतना यावी हा माऊलींचा अधिकार. आणि ते माऊली आपल्याला सांगतात की बाबांनो काय करा, राम आणि कृष्णाचं नाव घ्या. विठ्ठला विठ्ठल. अधिकार नंबर 3 जिही निमिष मात्रे देह पालटीला स्त्रीचा जो केला पुरुष उभा. मुलीचा मुलगा करण्याचं सामर्थ्य माझ्या माऊलींमध्ये होतं आणि त्यांनी मुलीचा मुलगा केला. अधिकार नंबर 4 मेलेला माणूस जिवंत केला. सच्चिदानंद बाबा जे मेले होते त्यांची प्रेत यात्रा अंगणामध्ये सजत होती. शेजारी आले, नातेवाईक आले, सगळे मंडळी आले. आणि आता अंत्यविधीला त्या ठिकाणी सुरुवात आहे. शेवटचा निरोप द्यायचा आहे आणि तो क्षण तुमच्या माझ्या जीवनात कधी सांगता येत नाही का हो मावशी? माहिती का तुम्हाला? नाही कॉल बिल आला होता का यमाचा? नाही ना. आपल्याला कॉल येत असता तर आपण कुठेतरी लपून बसले असतो. भामटा प्राणी हा नाही. आणि लय डोकी लिठी बर का याला, लय डोकी लिठी. इतका डोकं कुठं डोकं लावी बिना चुंबळीचं. विठ्ठला विठ्ठल.
वयामध्ये प्रेत यात्रा सजत होती आणि पूर्वीचा काळ होता ताई तो पूर्वीचा त्या पती बरोबर ती त्या पत्नीला सती जावं लागायचा हा पूर्वीचा काळ होता. आता तसं आहे का? आता कोणी सती जातं का? आताच्या काही म्हणतात इथले अजिबात नाही. आताच्या काही असं म्हणतात तो मेलाय ना त्याला मरू द्या उद्या दुसरा बघन. कलियुग आहे. कलियुगामध्ये लय वाईट कंडिशन चालली तुमच्या सुद्धा कानात तुम्ही ऐकत असाल म्हणून आम्ही बोललो यामध्ये काय वाईट आहे का नाही हे सत्य आहे परिस्थिती आणि ती सांगण्याची गरज म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पण पूर्वीचा काळ तसा नाही. नीती होती माणुसकी होती. पतिव्रतीचा शृंगार त्या बाईनं केला आणि तिला माहित होता आता मला माझ्या नवऱ्याबरोबर ती सती जायचं आहे. उचललं चौघांच्या खांद्यांवरती सगळे लोक चाललेत. सच्चिदानंद बाबांची बायको सुद्धा चालली. चालता 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 4 भावंड स्मशानभूमीच्या बाजूनी गावाकडे येताना दिसले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई. आता संत महात्मे असे होते जे कुणाची निंदा करत नव्हते कुणाची नालस्ती करत नव्हते कुणाला नाव ठेवत होते का ठेवत. आज आपण दोन माणसं किंवा एकटं आपल्याला कोणीतरी जोड सापडू द्या दादा ना आम्ही आपण रस्त्यानं चालू द्या आपण देवाचं नाव घेणं सोडू द्या पण याच त्याचं कुटाळ करायला लय मजा वाटते आपल्याला. लय आनंद भेटतो आपल्याला. इतका माणूस काय काय सांगण काय अजिबात काय. पण त्यांची निंदा नव्हती नालस्ती नव्हती कुणाचं कुटाळ नाही कुणाचं नाव ठेवणं नाही. त्यांचं चाललं होतं परमात्म्याचं नामचिंतन आणि भजन. जय जय विठोबा रखुमाई जय बायकोनं आणि अशी अंत्यविधीतून बाजूला झाली ती माता आणि तिनं श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत दर्शन घेतलं माऊलींचं. हे मस्तक होतं ना हे मस्तक त्या चरणावरती टेकवलं आणि नकळत माझ्या माऊलींच्या तोंडातून आशीर्वाद निघाला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आशीर्वाद निघाल्याबरोबर ती त्या मातेच्या डोळ्यातून अश्रू येत होते ना त्या ठिकाणी गालावरती थोडं स्मित हास्य आलं आणि माझ्या माऊलीने विचारलं आई तुम्ही माझ्या आशीर्वादाला हसलात हसण्याचं कारण काय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं माऊली 2 कारण आहेत. एक मी रडते कारण ही प्रेत यात्रा माझ्या मालकाची आहे. माझ्या मालकाबरोबर मला सती जायचं आहे आणि स्मित हास्य करण्याचं कारण आहे माऊली आता माझा नवरा तर गेला मला सती जायचंय. मग हे सौभाग्यवती अष्टपुत्र सौभाग्यवती हा आशीर्वाद तुमचा आता खोटा ठरणार आहे. मग माऊली हा आशीर्वाद ह्या जन्माचा का पुढच्या जन्माचा. माऊलींनी सांगितलं आई आशीर्वाद ह्याच जन्माचा आहे. संतांच्या तोंडामधून निघालेलं वाक्य हे खरं ठरल्याशिवाय अजिबात राहत नाही. मी तुमच्या पतींना जिवंत करतो. मग त्या ठिकाणी कुणी म्हणायचं कशाला ऐकता अहो सकाळपासून आम्ही उपाशी पहाटे 5ला कळालंय हा माणूस गेला. अहो 5 वाजल्यापासून इथं आलो आम्ही येईना म्हणून आमच्या बायका आल्या आमच्या बायका येईना म्हणून आमचे पोरं आले बारीक बारीक पोरं. दुपार झाली कुठपर्यंत उपाशी राहणार आमचे लेकरं. अहो काय नादी लागताय ह्या भोंदूंच्या. चला उचला जाऊ द्या पुढं. पण म्हणतात ना 100 जरी येडे असले
तर 10 तरी त्याचे शहाणे असतातच ना. मग ते 10 शहाण्यांमधलं एक जण शहाणं म्हणलं जाऊ द्या मरू द्या, आता एवढा टाइम झालाच आहे, अजून 5 मिनिटांनी काय होतंय बघू, जमलं तर जमलं. ठेवलं प्रेताला खाली. माझ्या माऊलीने सांगितलं काही नाही, फक्त एक तुळशीचं पान आणा. तुळशी पत्र आणलं आणि ते तुळशीचं पान माझ्या सच्चिदानंद बाबांच्या तोंडामध्ये घातलं आणि हात ठेवला मस्तकावरती. विचारलं आई साहेब बाबांचं नाव काय? त्यांचे नाव आहे सच्चिदानंद. सत अधिक चित अधिक आनंद बरोबर सच्चिदानंद. हो, हे तर माझ्या परमात्म्याचं नाव आहे. आणि परमात्मा कधी मरतो का? 3 वेळा आवाज दिला, मस्तकावरती हात ठेवला, सच्चिदानंद 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 म्हटल्या बरोबर सच्चिदानंद बाबा त्या ठिकाणी उठून बसले. हा माझ्या माऊलीचा अधिकार. सच्चिदानंद बाबा उठले, माऊलीचं दर्शन घेतलं आणि सांगितलं मला ह्या माझ्या माणसांनी जाळण्यासाठी चालवलं होतं, पण माऊली मी तुम्हाला शब्द देतो, या जीवात जीव असेपर्यंत इथून पुढचं आयुष्य मी तुमच्यासाठी घालवेन. आणि म्हणून बाबा मेले, मेल्यानंतर जिवंत झाले, माझ्या माऊलीने जिवंत केले आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला मिळाला. बरं, म्हणून लिहिली कुणी? कुणी लिहिली ज्ञानेश्वरी? जरी किती जण लोक म्हणतात ज्ञानेश्वरी कुणी लिहिली, कुणी लिहिली, कुणी म्हणतात ज्ञानेश्वर माऊली लिहिली, कुणी म्हणतात आम्हाला माहितच नाही. पण लेखक वेगळे आहेत, सांगणारे माझे ज्ञानोबा आहेत, पण लिहिणारे कोण आहे? शके 1212 पैटिका केली ज्ञानेश्वरे, श्री सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. या ओळीमध्ये काय? शके 1212 पैटिका केली ज्ञानेश्वरी, श्री सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. या ओळीमधून असं स्पष्ट होतंय की ज्ञानेश्वरी लिहिली कुणी? लेखक कोण आहे? सच्चिदानंद बाबा, आणि सांगणारे माझे माऊली आहे. याचाच अर्थ हा चौथा अधिकार होता, मेलेला माणूस जिवंत करण्याची ताकद माझ्या माऊलींची. आणि म्हणून अधिकार संपन्न असलेले माझे माऊली या अभंगामध्ये काय सांगतात? अभंगाचा प्रथम चरण. रामकृष्ण नाम तीनोनी साजे, रामकृष्ण राम
केलाय. राम कृष्ण नाम हे दोन्ही साजेरी, राम कृष्ण नाम हे दोन्ही साजेरी. राम आणि कृष्णाचं नावच साजीर आहे, सुंदर आहे आणि ते आपल्या स्मरणात असावं हे माऊलींनी या चरणात सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल. पवित्र आहे, कृष्ण नाम श्रेष्ठ आहे, पवित्र आहे, कारण दोन्हीही पूर्ण अवतार आहेत. पण राम हा शब्द किती सोपा आहे. राम म्हटलं का काम होतं आणि त्यातल्या त्यात पापाची निवृत्ती सुद्धा. मग फायदा कुणाचा आहे? आपलाच आहे का नाही? तरी पण माणसाला कंटाळा येतो देवाचं नाव घ्यायचा. आता नावाचे भरपूर प्रकार आहेत. बरं, नावाचे प्रकार भरपूर आहेत. तुमचं नाव वेगळं, माझं नाव वेगळं, गायकांचं वेगळं, सिस्टीमवाल्यांचं वेगळं, पेटीवादकांचं वेगळं, मृदंगाच्या नावाचं काय, नाव प्रत्येकाचं वेगळं. सांगायचं काय, माणसाचं नाव वेगळं, संतांच्या नावात फरक, देवाच्या नावामध्ये फरक. आपण याला त्याला नाव ठेवतो ते नाव वेगळं. पाण्यामध्ये आपण तरुण जातो ती होडी, तिलाच नाव म्हणतात, ते नाव वेगळं. जन्म मरण रूपी संसार बंधनातून देवाचं नाव घेतल्यानंतरच तरुण जाता येतं, ते नाव वेगळं. आणि लग्नामध्ये घेतात ते नाव, त्यालाही अवघड पराक्रम बाबा. अहो पर हळदीपासून नाव घे तशी पाठी सोडणारच नाही. शेवंती त्याला करा त्या बायांची, तुम्हाला माहितच असेल. आता काय शेवंतीचे दिवस चालूच आहे आपले. अशी पाठी नाही तर सुपाशा पॅक पकडून ठेवत्या बाया, अजिबात सोडित नाव घेत तरच पाठी सोडणार, नाव घेत तरच. अहो नाव अशी विचित्र, काय ऐकायचं. आता मी, मला काय नाव येत नाही, पण असं ऐकलं बरं का, सांगून जाते. ऐकलं, ती बाई म्हटली मला नाव येत नाही. बाया म्हणल्या नाही, नाव घेतल्याशिवाय पाठी सोडणारच नाही. आता तिचा पतिदेव तिच्या समोरच होता, तो असा खुणवायचा, घे ना घे. ती म्हणायची मला नावच येत नाही. बाया म्हणल्या नाही येत तर तुझ्या नवऱ्याचं तर माहित असेल ना तुला, अगं ते तरी घे. ती म्हटली घेत तर नाही बाई, पण कुठंतरी ऐकलंय, ऐकवण्यात आहे, चुकलं तर क्षमा, थोडी चूक बोल माफ करा. म्हणे ठीक आहे, पण नाव घे. तशी पाठी सोडणार, पुरी तशी त्याला जाऊ देणार नाही म्हणे. आता ते त्याला बी वाट होत पाहतच होतं, ते उकळत होतं बिचारा कधीच. ते म्हणत होतं येऊ द्या पुरी त्याला टाकायला, पण पुरी काय जात नव्हती, बाई काय पाठी सोडीत नव्हती. ती म्हणली ठीक आहे, घेते नाव. खोक्यात खोका, खोक्यात खोका. या ताईला कळालं का काय, ते हसायला लागले बघ. खोक्यात खोका, लाकडाचा खोका. काय? खोक्यात खोका, लाकडाचा खोका. मी तुझी मांजर, तू माझा बोका. आता तो बाबा जो होता तो म्हणला बाई नाव घेऊन घेतलं, पण असं घेतलं का मला भोकाच केलं. आता मला सांगा, हा विनोदाचा जरी भाग असला, पण हा एक नाव घेण्याचा प्रकार आहे का नाही. पण माझ्या माऊलींनी या अभंगामध्ये सांगितलं, जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर फायदा गगनाहुनी वाढ.
हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर इतकं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडणार आहे की त्याचं मोजमाप म्हणजे गणना सुद्धा करता येणार. एवढं मोठं, किती मोठं, गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनापेक्षा मोठं बरं का. पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट आहे. पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट आहे. पाण्यापेक्षा तेज 10 पट आहे. तेजापेक्षा वायू 10 पट आहे. वायूपेक्षा आकाश 10 पट आहे. आणि आकाशापेक्षा अनंत पट मोजता येणार नाही एवढं मोठं माझ्या देवाचं नाव आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यातल्या त्यात नाम श्रेष्ठ आहे. त्यातल्या त्यात जो घेतो त्याची वाणी शुद्ध, त्याचा आत्मा शुद्ध, त्याचं शरीरही शुद्ध. इतकं नाम श्रेष्ठ, पवित्र आणि गोड साधन आहे. आपल्याला जिथपर्यंत पोहोचायचं तिथपर्यंत ते आपल्याला पोहोचवतं. हे देवाचं नाव आहे. परंतु तरी सुद्धा पुराण काळामध्ये सुद्धा गर्व अहंकार बाधा लोकांना झाल्या. कलियुगात का होणार नाही. प्रत्येक युगायुगामध्ये गर्व होता, अहंकार होता, दंभ होता, काम क्रोध मितूपणा होता, सगळा होता. या युगामध्ये का काटकसर, का कमतरता आता सुद्धा आहे. तसं आपण असं नाही म्हणायचं की आताच गर्व पूर्वी होत नव्हता, दंभ होत नव्हता, अहंकार होत नव्हता. होत होता. एका ठिकाणी अशा स्त्रियांचं थोडंसं सांगितलं बरं का, बातचीत बोलणं सांगितलं. आता ते 3 अशा होत्या स्त्रिया, त्या अधिकारी होत्या. त्या काय आपल्यासारख्या नव्हत्या. त्या सामान्य अशा एकदम साध्या वेळा नाही, अधिकार संपन्न होत्या. त्याच्यामध्ये राममाता कौसल्या, नीट ऐका बरं, राममाता कौसल्या आणि अंजनी माता हनुमंतरायांची आई, अगस्ती महामुनींची पत्नी लोपमुद्रा. या 3 जणी अशा बसल्या. आता बाया बाया बसल्या का अशा गप बसतील का? बसतील का गप? अहो बाईची जात कधी गपच बसत नाही. अशी असते ती बाईची जात. अहो एक वेळेस गडी माणसं बिचारे गप बसतील. अहो असं एसटी मध्ये, जीप मध्ये, असं गाड्यांमध्ये बायांची मजा पाहिजे तुम्ही. बाई बाईला बसायला कधी जागा देणार नाही, अजिबात नाही. आपण म्हणलं थोडं सरकार, हा मलाच कुठं जागा आहे, ये पा बरं मीच फार कोपऱ्यात बसली. पण हे जेंट्स जे लोक आहे ना, तुमच्याकडे खरंच संयम आहे दादा. तुम्ही उभं राहणार पण शेजारच्याला काही बोलणार नाही. तसं हे गाणं लय कठीण. पार त्यांचा स्टॉप येईल तरी त्यांचे भांडण चालू बघा त्या जागेवरून. अहो गाडीतून उतरता खिडकीतून पार बडबड बडबड करणार, त्या बाईला शिव्या देणार. मला सांगायचं काय, ह्या बाया कुठे गेल्या? अहो आम्ही पाहतो आता कीर्तनाचं जाऊ द्या, दाव्यात सुद्धा बाया गप नाही उपस्थित. आता कीर्तनाचं ठीक आहे बाबा, हे थोडं वेगळं आहे प्रसंग, हे माझ्या देवाचं कार्य आहे. पण तिथे एखाद्या मेलेल्या माणसाचं कार्य असतं, तिथं सुद्धा या बाया तुम्ही नाही बरं का. आम्ही सांगतो ते असं आमच्या निदर्शनात आलं ना, ते इथल्या अजिबात नाही. त्या बाया आता मला सांगा, प्रवचन चालू असल्यावरती गप यावं, गप बसावं, नीट ऐकावं, 2 नाक कामं असं ऐकलं, शांत बघावं, चित्ताला समाधान मिळतंय का बघावं. नाही पटलं तर गप बसावं, गप घरी जावं. पण नाही, अहो इकडं प्रवचनकाराचं प्रवचन चालू आणि ह्या अशा मस्त येणार, पर्स खाली ठेवणार. कधी आली ग तू? काय कधी आली तू? ती खालची काय म्हणती, खाली तर बस मग सांगते तुला कधी आले. आता ती खाली बसली ना, मग यांचं लगेच संभाषण. आता हे मी माझ्या कानानं ऐकलंय बरं का, हे काय कुठलं मी असं मनानं जोडून नाही सांगत बरं का, हे माझ्या कानानं ऐकलेलं आहे. आणि मग ती बाई काय म्हणते माहितीये का, अगं काय सांगती, त्या संगमनेर बरं का, संगमनेर नाही, त्या संगमनेरच्या स्टँडला एवढी गर्दी. अगं ते कॉलेजचे गाबडे येऊ आपलं चढून सुद्धा देते नाही. काय सांगू तुला, बरोबर आहे ना, पटतंय तुम्हाला? आजी बरोबर पटतंय आजीला. बघा आजी हसत राहिली. त्या संगमनेरच्या स्टँडला एवढी गर्दी बाई, ते गाबडे पुरीला बसायला जागा देतात पुरीला, पण म्हाताऱ्या बाईला बसायला जागा देत नाही. म्हातारा बाबा असा उभा राहतो आणि जर म्हणलं ना भाऊ थोडा सरक, तरी म्हणतो बाबा ही जागा एंगेज आहे. आणि थोड्याच वेळात तिथे एखादी पोरगी येऊन बसते, म्हणजे बाबाला जागा आहे का नाही. अहो मग अशा त्या बाया, त्यांची तिथं बडबड चालू असते, मी कोणत्या गाडीनं आले, तू कोणत्या गाडीनं आली, किती वाजता आली, किती मिनिटांनी आली, आणि आता दावा झाले तू कुठं जाणार आहे, थोड्या वेळ थांबणार का, लगेच निघणार आहे, नाही तर मग मला तुझ्या सोबत येऊ दे.
मी सांगते काय ताई, फक्त हे बायांचं संभाषण. ह्या बायका जर एकत्र आल्या तर बसत नाही. मला हे सांगायचंय. म्हणून त्या तिघी जणी अधिकार संपन्न स्त्रिया होत्या, पण त्या एकत्र आल्या. आता बघा त्यांच्यात बोलणं सुरू झालं. राम माता कौसल्या म्हटल्या, माझा राम नसताना बाई तो सेतू बांधूनच झाला नसता. सेतू बांधूनच झाला नसता. आता अंजनी माई ती काय गप्प असणारी का? ती म्हणे, अगं बाई असं काय सांगते हो, तुमच्या पोरामुळे नाही काय झालं, माझ्या पोरानं उड्डाण घेतलं, उड्डाण. आणि मग पोचले कुठं? तुमच्या सुनबाई पर्यंत. आणि मग तो पुढचा सगळा कथा भाग घडला. याला कारणीभूत श्रेय कोण आहे? माझा हनुमान आहे. त्यावेळेस तिसरी लोपमुद्रा ती काय गप्प असणार का? ती लगेच म्हणे, अहो माझ्या पतीला सांगितलं असतं हे उड्या मारायचं आणि सेतू बांधायचं हे प्रश्नच नव्हता. त्या ठिकाणी सांगितलं असतं तर माझ्या पतीनं एका ओंजळीमध्ये अख्ख्या समुद्राचं प्राशन केलं, अख्खा समुद्र पोटामध्ये पिऊन घेतला. माझ्या नवऱ्याला सांगितलं असतं तर हे पण करायची गरज भासली नसती. रामप्रभू सगळं ऐकत होते. रामप्रभूंनी सांगितलं हनुमंतराया म्हणे जा आणि थोडस समजून सांग, थोडा डोस दे. डोस काय आता आजारी व्हायची कंडिशन आहे, थोडंसं इंजेक्शन दिलं का यांची तब्येत बरी होईल. मग आता ते गेले, हात जोडून उभे राहिले. सांगितलं सगळ्या मातांना माझा नमस्कार आहे. हे बघा मी काही केलं नाही, त्यांनी काही केलं नाही. हे सगळं घडलंय हे स्वतःमुळे आमच्यामुळे घडलं नाही. हे फक्त घडलंय हे रामाच्या नामामुळे घडलंय. मी सुद्धा जय श्रीराम म्हटलं, माझ्या अंगामध्ये श्रीराम म्हटलं की शक्तीचा संचार व्हायचा. आणि श्रीराम म्हटल्यानंतर उड्डाण मारण्याची ताकद माझ्यामध्ये येत होती. अगस्ती महामुनी त्यांच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर माझ्या भगवान परमेश्वराचं नाम घेऊनच त्यांच्यामध्ये ती ताकद निर्माण झाली. आणि राहिला सेतू बंधनाचा प्रश्न तर माझ्या रामप्रभूंनी नाही तर माझ्या रामप्रभूच्या नावानं एका तगडावर राम अक्षर टाकलं. आणि त्या राम नामाची ताकद माझ्या रामप्रभूची नाही तर प्रभूच्या नावाची ताकद आहे. त्यामुळं त्या ठिकाणी पाण्यावरती दगड तरंगले. विठ्ठल विठ्ठल ताकद. म्हणून आपल्याला तरुण जायचं असेल तर नाम हे श्रेष्ठ आणि पवित्र आहे. नाम हे तेरा तारने हारा, नाम हे तेरा तारने हारा, कब तेरा दर्शने होगा, जिनकी प्रतिमा इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. या जगामध्ये रामाचं नामच हे आपल्याला तारण आहे. म्हणून त्या परमात्म्याचं जर आपण नामस्मरण केलं तर काय होतं? आपल्याला संसार बंधनामधून मुक्तता करता स्वतःला सोडवता येतं. अभंगाचं दुसरं चरण.
आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. आपल्याला संसारातून लवकर काय व्हायचंय ताई? हा, रिटायर व्हायचं. काय वेगानं बर का, विचार करा. हा, नाहीतर माझ्याकडे येशान परत भांडायला. विठ्ठल विठ्ठल. विचार केला सोडायचा तर इकडच्या काय नीट ठेवतील काय? म्हणतील बाई लग्न करून आणलंय, आतापर्यंत सांभाळलंय, तुझ्या लेकरा बाळाला सांभाळतोय, संसाराची कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे, आणि रात्री तिना कीर्तनात सांगितलं म्हणून तू खरंच संसार सोडायला लागली काय? पण माऊली म्हणतात आपल्याला स्वतःला या बंधनातून कधी कधी मुक्त व्हायचं आहे, तेही वेगानं. आपली आपण करा सोडवून. आता स्वतःला स्वतःची सोडवणूक करायची, दुसरा सोडवायला येणार नाही. एकदा का संसाराच्या बंधनामध्ये माणूस अडकला गुंतला की त्याला बाहेर निघता येत नाही. जसा एखादा मासा जाळ्यामध्ये अडकतो. आता माशाला पकडायला जाळं टाकलं पाण्यामध्ये, मासा त्या ठिकाणी जाळ्यात अडकला. ज्यानं पकडलं त्याला पाण्यातून जाळं वरती काढलं. त्या माशानं कितीही प्रयत्न केला दादा, तर सांगा त्या माशाला बाहेर निघता येईल का? तडफडून तडफडून त्या जाळ्यामध्ये मरणार, आणि मेल्यानंतर जो कोणी माणूस आहे पकडणारा त्याला बाहेर काढणार. परंतु त्या माशाला मेल्याशिवाय मात्र बाहेर निघता येत नाही. अजून दुसरं उदाहरण सांगते. मुंगळा. मुंगळा माहिती आहे ना? प्रत्येकाच्या घरी आहे, प्रत्येकाच्या दारी. आता इथं बसलो, इथे पण कितीतरी मुंगळे असतील त्या फाळ्याच्या खाली. आता हा मुंगळा हा असा आहे, तो एकदा का चिटकला तुझं मुंडकं तुटून येत, पण तो काय सोडत. गुळाला चिटकला ना, गुळाच्या भेलीला मुंगळा. आता याला काय फोन बिन करावं लागत नाही, मेसेज करावं लागत नाही, पोस्ट टाकावं लागत नाही. आमक्या आमक्या कोपऱ्यामध्ये गुळाची भेली ठेवली असं सांगावं लागतं बाबा, तो आपोआप तिथं जातो. आणि एकदा का केला चिकटला ना, तो दुकानदार म्हणतो तरीच म्हणलं ही एवढी मोठी भेली होती पण ही कमी झालीच कशी? आता कळलं हे याला मुंगळा लागलाय, आणि हा रोज थोडा थोडा गुळ खातोय. पण एक काम करतो, याला मारतो, पण कसं मारा ओढून काढायला बघतो. आणि ज्यावेळेस ओढायचा प्रयत्न केला ना, त्यावेळेस काय होतंय ताई? अहो तुटून येतं, पण त्याचं मुंडकं तिथं चिपटून राहतं. अहो तो गुळ जाऊ देते. आपल्याला जर चावला, कुणाला चावलाय का बसल्यापैकी मुंगळा? चावला की या ताईला चावलाय ना, मग ओढून पाहिला का? मग काय झालं पुढं? अहो आपल्याला चावला, ओढायला गेला ना, मुंडकं चिपटून राहतं, पण ते येत नाही. तसा माऊली म्हणतात हा संसार आहे ना, आपण मुंगळ्याप्रमाणे चिकटलोय. संसार रूपी गुळाला आपला मनरूपी मुंगळा चिकटलाय, आणि त्याला जर काढायचं असेल तर रामनामानं काढता येतं, पण आवडीनं घ्या, तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडता येतं. आता संसारातून बाहेर पडायचं, पण ते स्वतःच्या स्वतःला पडावं लागेल. पोपट पकडायचा असला तरी सुद्धा पोपट पकडणारे लोक काय करतात? नळी माहिती ना, नळी पाईप, त्याच्यामध्ये दोरा होणार, आणि ते दोर या कडाला त्या कडाला, मधला पाईप रिकामा. पोपट येतो, धान्य पाहतो खाली, इथं काहीतरी खायला आहे, खाली उतरतो. पण कुणीतरी येतंय म्हणून तो काय करतो? नळीवर. आता इथं जसा पाईप आहे हा लोखंडाचा, या पाईपावर तो पोपट बसतो. पण जिथं तो पाईप बांधला तो प्लास्टिकचा आहे, आणि त्यातल्या त्यात दोऱ्यामध्ये ओवलेला आहे. पोपट बसला का पाईप असा फिरतो. कसा फिरतो? असा उलटा. पोपटाचं मुंडकं कुठं रे बाळा? ए बाळा, तो हात करून सांगत होता, पोपटाचं मुंडकं कुठे गेला? असं झाल्यावर पायवर मुंडकं खाली. आता हा पोपट काय करतो दादा? त्या नळीला सोडितच नाही. सोडणं त्याच्या हातात आहे. त्यानं जर पाय सोडले नळीचे तर पोपटाला स्वतंत्र होता येईल. परंतु तो पोपट काय करतो? त्याला वाटतं मलाच नळीनं पकडून ठेवलंय, म्हणून तो काय करतो? त्याचे पाय काय सोडत नाही, आणि मग त्या बंधनामध्ये अडकतो तो माणूस. येथून त्याला पकडतो, पिंजरामध्ये टाकतो. आणि हे आहे संसाराचं बंधन. म्हणून माऊली म्हणतात या संसाराच्या बंधनातून स्वतःच्या स्वतःलाच आपल्याला बाहेर पडायचंय. कारण हे बंधन काय साधं सुद्धा नाही. याच्यामध्ये सुखाचा लवलेश, सुख फक्त दिसण्यासाठी आहे, परंतु सुखाचा भास आहे. सुख आपल्याला कधीच मिळत नाही. जसं घोड्याला लोक आमिष दाखवतात ना का, घोडं त्याच्या समोर काठी धरणार अशी घासाची पिंडी घोड्याच्या पुढे, घोड्यावर तर बसणार, त्याच्यावर बसून अशी पिंडी धरणार अशा एवढे 1-2 फुटाच्या अंतरावर, आणि त्या घोड्याला वाटतं लय कवळा कवळा घासे. आता
थोडं पुढे चाललो का तोंडात येईन, आता पुढे चाललो का तोंडात येईन. परंतु घोडा किती पळाला तर घास काय त्याच्या तोंडात येतं का? अजिबात येत नाही. ते फक्त आमिष आहे. तसं संसारामध्ये सुखाचा आमिष आहे. आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, अख्खा जन्म सुखाच्या आशेत निघून सर्व सुखाची आशा जन्म गेला. यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी. सुखाच्या आशेमध्ये अख्खा आयुष्य निघून जातं, पण सुख काय आपल्याला मिळत नाही. असा आहे हा संसार आणि तुम्ही मी तो करतोय. माझ्या माऊलींनी सुद्धा सांगितलं, उगाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, तिन्ही लोक जाईन गे मायेतया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. संतांनी सुद्धा संसार केला. पण तुम्ही म्हणाल माऊलीचं लग्न नाही, माऊलीनं संसार कसा केला? माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी संसार केला. एक नाही तर दोन दोन बायका होत्या. परंतु मला सांगायचं काय, माझ्या माऊलीने या ठिकाणी सांगितलं, या संसाराच्या बंधनातून तुम्हाला स्वतः वेगानं बाहेर सुटायचंय, पडायचंय. पण काहींना संसार दुःखाचा, काहींना सुखाचा, हे म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला दुःखाचाच असतो. जेवढ्यांची लग्न झाले ना, त्यांनी सांगायचं संसार कसा आहे. लग्नाच्या आधी माणूस किती हॅप्पी असतो आणि लग्न झाल्यावर ज्याचं त्यालाच माहिती. अहो, असे एका समोर दोन घर होते बर का. मध्ये फक्त गल्ली होती, गल्ली. एका घरातून आहे ना नुसता भांडणाचा रडायचा आवाज यायचा आणि एका घरातून नुसता हसायचाच आवाज यायचा. आता ज्यांच्याकडे भांडणं चालले होते ना, ते म्हणायचे काय भानगड असं, हे राहतच कसे असतील बुवा, येऊन जाऊन नुसतं नुसतं हसत राहतात. हे नेमकं भानगड काय आहे? पण आता विचारायला जावं कसं? मग दोघी झालं काय, तिचं मालक कामाला निघून गेल्यावर ज्याच्या घरात भांडणं रोज चालू ना, ती बाई तिच्याकडे गेली. म्हणले का ग, मला तुला एक विचारायचं. माझंही लग्न झालंय, मलाही नवरा आहे, तुझंही लग्न झालं, तुलाही नवरा आहे, म्हणजे संसार आपल्या दोघींचा पण. मला प्रश्न विचारायचा असा आहे, संसार तूही करते, संसार मी सुद्धा करते, पण माझ्या जीवनामध्ये फक्त भांडणं आहे, भांडणाचं वादळ आहे. आणि मग तुमच्यामध्ये भांडणं होतच नाही का ग? तुम्ही कसं काय एवढे हसता? ती म्हणली, त्याचा असा आहे, भांडणं आमचे रोजच चालू आहे. तुमच्यापेक्षा कडाक्याचे भांडणं आमचे चालू आहे. पण फरक असा आहे की तुम्ही रडता मोठ्याने, वरडताना आम्ही हसतो. ते म्हणे भांडणं झाले कुठं हसत असतात काय? कसं काय तुम्ही हसता? ती म्हणे हसण्याचं कारण एक आहे, चपात्या लाटता मला त्यांचा लई राग आला, इतका राग आला, चपाती लाटता लाटणं घेतलं ना, असं जोरात फेकून मारलं. आता त्यांचा डोळा फुटणार तितक्यात ते टपकून खाली बसले बाई. आणि मग त्यांना लागलं नाही म्हणून ते हसायला लागले. पण त्यांना आता माझा राग आला, त्यांनी तेच लाटणं घेतलं, मला फेकून मारलं. मग मी काय कमी काय? हा, माझ्या बापाची लेकी वाया जाईल का? मी पण टुटकून खाली बसले आणि मग मला पण लागलं नाही. अगं त्यांना नाही लागलं का ते हसतात आणि मला नाही लागलं का मी हसते. भांडणं आमचे रोजच आहे. विठ्ठल संसारच असा आहे, भांडणाशिवाय तो परिपूर्ण होतच नाही. कोणताही नवरा बायको असले तर भांडणं होणारच आहे. फरक फक्त एवढाच आहे, संसार प्रत्येकाचा आहे, भांडणं प्रत्येकाचे आहे, पण समजून उमजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण या संसाराचं बंधन काय एकदा आपल्या गळ्यामध्ये पडलं, त्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला संत महात्मे सांगतात. तुम्ही जर देवाचं नाव घेतलं, संसारातून बंधनातून मुक्तता तर भेटणारच आहे.
आहे, पण पाप सुद्धा तुमचं जळून जाणार. सेना महाराजांनी सांगितले, घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे. एवढं देवाचं नाव श्रेष्ठ आहे, मोठं आहे. आणि माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात, हेच परमात्म्याचं नाम आणि ते मी अहोरात्र श्रद्धेनं राम आणि कृष्णाची माळ जपतोय. आणि हृदयामध्ये आहे श्रीमूर्तीराय म्हणजेच भगवान परमात्मा, तेच आहे अभंगाचं शेवटचं चरण. ज्ञानदेवा ध्यान राम कृष्ण
शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्तिरया आपली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावी अहो राम आणि कृष्ण या नामाच्या माळा मी अहोरात्र माझ्या श्रीमूर्तिरायाची मूर्ती हृदयामध्ये ठेवून स्मरतोय आणि तुम्ही सुद्धा तेच करा असं माझ्या स्वतः माऊलींनी सांगितलंय। आता राम आणि कृष्ण नावाच्या माळा, आता माळ आपली तुळशीची माळ वेगळी गळाती, जपाची माळ वेगळी असते बरं का, जप माळ वेगळी। मग एकीकडे राम आहे एकीकडे कृष्ण आहे, दोघांचेही नामचिंतन करायचं, स्मरायचं कोणत्याही देवाचं। आता सप्ताह आहे आपल्या महादेवांचा, माळेश्वर भगवंताचा, मग ते आहेत शिवजी। अहो प्रेमानं कोणत्याही देवाचं नाव घ्या, पण घ्या घेण्याला महत्व आहे। घेतलं तर त्याचा फायदा तुम्हालाच आहे, त्याचं पुण्य तुमच्या सोबत आहे, तुमच्या सोबत तुमची पिंटी स्वीटी बिट्टी कुणी येणार नाही। तुमच्या सोबत येणार काय आहे, फक्त जेवढा तुम्ही नामचिंतन केलं त्याच्याद्वारे जेवढं पुण्य भेटतंय ना, तेवढं पुण्यच तुम्हाला सोबत घेता येणार, नेता येणार आहे। बाकी संसार प्रपंच सगळं जागच्या जागेवरती राहणार आहे, आलं तसाच आपल्याला जायचं आहे। म्हणून राम अहो देवाला सुद्धा वनवास भोगावा लागला, ते माझे प्रभू रामचंद्र। माझ्या कृष्ण परमात्म्याचा जन्म सुद्धा बंदी खाण्यामध्ये झाला, हे माझे कृष्ण परमात्म्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर। अहो देवादिकांना सुद्धा त्रास होता, दुःख होतं। कबीरदासजी महाराज म्हणतात ना, जो दुखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जन रंग करे, ब्रह्म विष्णु शंकर दुखिया सुखिया कोई नहीं रे। अहो प्रत्येक जण दुःखी, सुखी इथं कुणीच नाही। म्हणून देवाला सुद्धा वनवास सहन करून मागच्या वर्षी न्याय भेटलाय। अयोध्येला माझ्या रामप्रभूंना पण आनंदाने म्हणा वाटतं, त्यांचं सुद्धा भजन करायलाच पाहिजे। रघुपती
दिवाण्या व्हायच्या दिवाण्या. आता दिवाना होण्याचा प्रकार गोपिकांनाच विचारा. इथला आताचा कलियुगात चाललेला नाही. विठ्ठल विठ्ठल कृष्णाच्या नामाचा जप केला परिणाम देवाच्या आधी नाव कुणाचं? राधे राधे बोलो देव पुण्यरूपी झोळी आणि परमात्मा इथंच आहे, आपल्यामध्येच आहे आणि ते तुमचं उदार ठेवणार नाही. फायदा ते नाम घेतलं ना त्याचं पुण्य तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. मग राम कृष्ण आणि ज्यांचा अखंड हरिनाम सप्ताहाची आज सुरुवात झाली ते माझे भोलेनाथ. आता भोलेनाथ असं दैवत आहे ते पावायला एकदम सोपं. त्यांचं नाव घेतलं का ते लगे भोळा दैवत आहे. हो इतकं भोळं तुम्हाला माहिती लंका कोणाची होती खरं सांगायचं? लंका कुणी कुणाला दिली? आता ती रावणाला दिली भेट स्वरूपामध्येच आहे का नाही? ती काय रावणाची होती का? भोळा दैवत आहे. मला सांगायचं काय, तुम्ही काही नवस करा, हे भोलेनाथ लवकर आपल्याला पावतात. जगामध्ये रावणासारखा शंकराचा मोठा कुणी दुष्ट नव्हता. रावण खूप मोठे शिवभक्त होते, शिवभक्त. म्हणून मी कधी कधी बऱ्याच वेळा सांगते की एकच गोष्टीची चूक झाली, एकच चूक झाली ती म्हणजे माझ्या सीतामैयावर वाईट दृष्टी फक्त ठेवली, फक्त दृष्टी ठेवली बरं का, फक्त दृष्टी ठेवली आणि म्हणून एवढा पराक्रम झाला. नाहीतर त्यांच्यासारखे मोठे शिवभक्त जगाच्या पाठीवरती कुणीच, ते माझे शिवजी आणि त्यांची अर्धांगिनी असणारी शक्ती म्हणजेच पार्वती. शिव आणि शक्ती एकमेकाशिवाय अपूर्ण आहेत. म्हणून सत्ता रावणानं शिव तांडव स्तोत्र जटाट विटलज्जलं प्रभावी पावितस्थले कलेवलंबे लंबितं भुजंग तुंगमालिक डमड 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 निनाद वट्ट वर्मय चकार चंड तांडवत्त मूर्तुन शिव शिवम्. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
संयमातीला भंग. आजच्या दिवशी फक्त आणि फक्त देवाचं नाव, पण कालही आपण घेतलं तो काय देव कमी आहे का? काल आपल्या देवाची जयंती साजरी केली ना आपण. येस, काय नाव त्यांचं? हा, छत्रपती शिवाजी. अरे वा वा, या लेकरासाठी टाळ्या. हा, लेकरांना माहित पाहिजे, काही काहींना नाही माहिती. अहो, काहींना उमाजी शिवाजीच माहिती नाही, एवढी शोकांतिक आहे. आता या लेकराला माहिती आहे, कारण संस्कार तसे असावेत घरात, किंवा कीर्तन प्रवचनाचं काहीतरी छंद ऐकण्यामध्ये. आता हे लेकर इथे येऊन बसले म्हणजे काहीतरी बोलण्याचा परिणाम होणारच ना. मला सांगायचं काय, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची कालच 19 फेब्रुवारी जगात भारी 19 फेब्रुवारी आपण म्हणतो ना, मग माझे शिवाजी हे आपलं खरं दैवत आहे. आपला देव आहे शिवाजी, ज्यांचा जन्म इथंच झाला असता, परंतु एका दिवसामुळं पेमगिरीची शिवनेरी. इथं माझे छत्रपती शिवाजी महाराज शहागडावरच काल इथं जयंती साजरी झाली असते. एवढं मोठं पुण्य आपलं होतं, परंतु काही हरकत नाही, पाय तर लागले त्यांच्या पित्याचे, त्यांच्या आईचे, आणि तेच मध्ये सगळं काही आलं. म्हणून जिथा जिथा शिवभक्त उभे राहतात, घाबरण्याची काहीच भीती नाही, कारण शिवभक्त जिथे असतो तिथं मरणाची सुद्धा भीती नाही. आपल्या गाडीवरती हिरो हिरोईनचे फोटो ठेवण्यापेक्षा जर त्या ठिकाणी माझ्या राजांचा फोटो असेल, एखादी स्त्री आपल्यासाठी रस्त्यात एखाद्या गाडीला हात करून उभी असेल, गाडी थांबली का बघते स्त्री, मी सुरक्षित जाईल का नाही, परंतु माझ्या राजाचा जर फोटो तुमच्या गाडीवरती असेल ना, तर माझी स्त्री कोणत्याच गोष्टीचा विचार न करता त्या गाडीत बसणार. कारण का, हे माझं दैवत, या गाडीवरती त्यांचा फोटो आहे आणि माझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, ही माझ्या शिवरायांची ताकद. म्हणून ओम म्हटल्यानं मनाला शांती मिळते, ओम म्हटल्यानं मनाला शांती मिळते, साई म्हटल्यानं मनाला प्रेरणा मिळते, राम म्हटल्यानं पापाची निवृत्ती होते, आणि जय शिवराय म्हटल्यानंतर आपल्याला 100 वाघांची ताकद मिळते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हर हर महादेव. मना मोठ्याने जेवायचंय आता, हर हर. म्हणून माऊलीची माया कधी तुटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही. माऊलीची माया कधी तुटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही. हाच जन्म काय, पुढचे हजारो जन्म जरी प्राप्त झाले तरी माझ्या शिवरायांचं नाव कधी मिटणार नाही, माझ्या शिवरायांचं नाव कधी मिटणार नाही. म्हणून असे असणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज. जर विचारलं ना तुम्हाला कोणी कोण होते छत्रपती शिवाजी महाराज, अभिमानानं सांगायचं, 36 हत्तींचं बळ असले, त्रस्त मुघलांना करणार, पतित पावन, तिन्ही जगतावरती राज्य करणार, शिस्तप्रिय. काय शिस्तप्रिय, वात्सल्यपूर्ण, जिजाईचा पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारा, राज्याचा हितचिंतक आणि जाणता राजा. विठ्ठल विठ्ठल. गिरीशी करी किरीटाकारी,
ज्या व्यक्तीनं काहीतरी एखाद्या परस्त्रीकडे वाईट दृष्टीनं पाहिलं, तिला चौरंगा त्या व्यक्तीला माझ्या राजानं केलं. अहो, शत्रूला सुद्धा विश्वास असावा असा माझा राजा. किती विश्वास! सत्ता औरंगजेबानं म्हणावं, ओ शिवबा ही शिवबा, ओ किसी को चौरंगा बना सकता है, लेकिन उसके बारे में मैं बताता हूं. ओ शिवबा कैसा है? ओ शिवबा किसी की उंगली काट सकता है, ओ शिवबा किसी की गर्दन छाट सकता है, लेकिन ओ शिवबा किसी स्त्री को हाथ नहीं लगा सकता, ऐसा ओ शिवबा है. विश्वास असावा दुश्मनाचा सुद्धा आपल्यावरती, असा माझा राजा, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, जाणता राजा. आणि अभिमानानं प्रत्येकानं सांगितलं पाहिजे, कारण आज त्यांच्यामुळे हे भजन कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आता सर्वांनी एकदा जोरदार अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरदीश पांडुरंग परमात्म्याचं मोठ्या प्रेमानं भजन करायचंय. विठोबा रखुमाई, सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताह तथा नामयज्ञ सोहळा, गाथा भजन सोहळा, माळेश्वर भगवंत त्याच पद्धतीनं ज्यांच्या प्रांगणामध्ये बसलो असे असणारे बिरोबा महाराज यांच्या प्रांगणामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहातील आज प्रथम दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्याच्या वाट्याला तुम्ही दिली. हे माझं भाग्य आहे आणि तुमच्या मनाचा उदारपणा आहे. मी तुमचंच लेकरू आहे
याच्यामध्ये कुठल्याच पद्धतीची शंका नाही. तुमच्या गावचा आहे, तुमच्या बांधाचा काय बांधाला बांध ना, बांधाला बांध आहे आमचा, तुमच्याच गावचं लेकरं आहे. परंतु या ठिकाणी तुम्ही आमंत्रण दिलं आणि मी या ठिकाणी उपस्थित झाले. माझ्या अल्पमती अल्पबुद्धीने माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा अभंग निवडला. नामाचं महात्म्य सांगणारा आणि माझ्या मतीला माझ्या बुद्धीला जसं जसं येईल तसा तसा मी सोडवण्याचा प्रयत्न केला. झालेली कीर्तन सेवा तुम्हा माता माऊलींच्या सत्पुरुषांच्या चरणी, अखिल कुट ब्रह्मांड नायक पंढरदीश पांडुरंग परमात्मा माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करते. त्याच पद्धतीनं माळेश्वर भगवंतांच्या चरणी समर्पित करते. इथं उपस्थित असलेले हार्मोनियम वादक उत्कृष्ट अशी साथसंगत तुम्ही दिली. अहो असं वाजवणं आहे ना, ऐकतच राहावं वाटतं खरंच. इथल्या इथं नाही, असं बाहेर कळतं. बाहेर आवाज जास्त येते ना, बरोबर ना दादा? इथल्या इथं नाही, बाहेर कळतं. एवढं सुंदर वाजवणं आहे. हा, म्हणून ही सेवा तुमच्या सुद्धा चरणी समर्पित करते. साऊंड सिस्टीम वाले आपल्याच गावचे, सगळे आपलंच मग मजाच काही वेगळी असते. म्हणून कोले दादांची चरणी समर्पित करते. गायक वृंद आमचे हरिभक्त परायण संपतजी महाराज डुबे. त्याच पद्धतीनं अगदी असं वाटतं का कोणीतरी कोकिळच गाते असे असणारे आमचे संदीप दादा. एवढा उंच स्वर आहे दादा ही सेवा तुमच्या चरणी. त्याच पद्धतीनं आमचे निमगावचे संदीप मामा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सगळेच आहे. दादा तुमचं नाव काय विसरले? हा, भाऊसाहेब मंडलिक मदने. हा, ते काय बोलतात पण ते काय होत आहे त्यांचं नावच माहित. आता बरेचसे लोक इथं बसलेले असे ते सगळे मला ओळखीचे, पण मला त्यांचे काहींचे नावच माहिती नाही. गावचे असून बी नाही माहिती, जाऊ द्या. मी इथं नसते ना, समजून घ्या लेकरं आहे तुमचं. हे सगळे बाळगोपाळ आहे, लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्था जाधव महाराज कथ यांचे लेकर आहेत बरं का. या लेकरांसाठी एकदा टाळ्या वाजवा. बघा ना किती छोटे छोटे याच्यात कोणी कीर्तनकार असतील, कोणी प्रवचनकार असतील, कोणी गायक असतील, कोणी वादक असतील, कोणी काय काय असतील तपास नाही. पण एक सांगून जाईल, या संप्रदायामधलं लेकरू नाही काही झालं ना, पण त्या आईबापाला शेवटपर्यंत चांगलं सांभाळेल बरं. हा, हे लेकरं असेच आहेत. मग बघा तुमच्या सर्वांच्या चरणी चोपदार असतील, विनेकर असतील. त्याच पद्धतीने मृदंगाचार्य जाधव दादांच्या चरणी सेवा समर्पित करते. बसलेले सगळेच माझे माता आहेत, पिता आहेत, सर्वांच्या चरणी समर्पित करते. त्याच पद्धतीनं या ठिकाणी जे आमच्या शेजारी राहणारे संतोष दादा कासार, आमच्या मामाचाच मुलगा आहे. या ठिकाणी स्वर महाराष्ट्र हे त्यांचं युट्यूब चॅनल आहे आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. ही सेवा संतोष दादांच्या चरणी सुद्धा समर्पित करते. त्यांच्या जे काही व्हिडिओ आहेत ना, त्या व्हिडिओला लाईक करा बरं का. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि त्यांच्या स्वर महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच ठिकाणी आमचा पण मोबाईल आहे, आमच्या पण चॅनलला करा. आमच्या चॅनलचं नाव आहे हरिभक्त परायण रोहिताई गडकरी. या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय इथून जेवून जाऊ आणि तसं यांना जेवायला बी देऊ. असं या ठिकाणी झालेली कीर्तन सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करते. बोलता बोलता कोणाच नाव राहिलं का? राहिला असेल तर काय हरकत नाही, आपण कालच्या दिवशी घेऊ. असं झालेली कीर्तन सेवा पुनश्च एकदा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून माझ्या कीर्तन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली